श्री स्वामी समर्थ. आपल्या मुलाचा बर्थडे असो किंवा आपल्या घरातल्या इतर लोकांचा बर्थडे असो, त्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारे औक्षण करायचं आहे. हे औक्षण करण्यामागे त्याचं काही म्हणजे जे वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या अतिशय उपयोगाच्या आहे. याच्याने दीर्घ आयुष्य प्राप्त होतं आणि प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाचं दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावा, ते आयुष्यामध्ये त्याची सुख समृद्धी नांदावी, प्रगती व्हावी, त्याच्या आयुष्यामध्ये कशाचे संकट येऊ नये म्हणून आई मुलाच्या अंगावरून ज्या वेळेस औक्षण करते त्यावेळेस आपल्याला ह्या वस्तू वापरायच्या आहे. आता मी तुम्हाला वस्तू सांगते. बघा, नेहमीप्रमाणे एक डिश घ्यायची, त्याच्यामध्ये दिवा, सुपारी, अक्षदा, सोनं किंवा ₹1 घेऊ शकतात ओवाळण्यासाठी. पिवळ्या कलरची मोहरी टाकायची. बघा, 2 वाती करून एक वात करायची फुलवात आणि त्याच्यामध्ये दिव्यामध्ये गाईचं तूप टाकायचं किंवा तिळाचं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये पिवळ्या कलरची मोहरी टाकायची. पिवळ्या कलरची मोहरी का टाकली जाते तर मुलांना दृष्ट लागू नये म्हणून. कारण की बर्थडे असतो त्या दिवशी मुलं खूप छान दिसतात, त्यामुळे त्यांना दृष्ट लागते. त्यांची दृष्ट उतरवण्यासाठी पिवळ्या कलरची मोहरी वापरायची. नंतर लवंग घ्यायचे, 2 लवंगा घ्यायच्या, ज्या फुलाच्या असतात त्या 2 लवंग घ्यायच्या. शुद्ध करण्यासाठी आणि सकारात्मक स्पंदने वाढवण्यासाठी औषधी मानली गेलेली आहे हे जे लवंग घेतात आपण ते. आणि बेलाचं म्हणजे मसाल्याच्या डब्यामध्ये असे गोल कलरचं बेलाचं असतं, ते मन शांत ठेवण्यासाठी आणि मेंदूला स्थिरता देण्यासाठी उपयोगात ठरतं. आणि दुसरं म्हणजे एक वेलायची घ्यायची आहे, जी त्याच्या आयुष्यामध्ये धनसंपदा वाढवण्यासाठी. आणि एक कापूस असतो, त्याचा छोटासा असा गोळा घ्यायचा, कापूस प्रमाणे दीर्घ आयुष्य त्याला लाभो आणि त्याच्या आयुष्यामध्ये जे संकट दुःख आहे त्यांचा म्हणजे त्यांचा नाश हो, याच्यासाठी तो कापूर आपल्याला मुलाच्या अंगावरून ओवाळायचा आहे. शेवटी तेच पत्ता घ्यायचा आणि त्या तेच पत्त्यावर आपल्या मुलाची जी विश असते, म्हणजे तुमच्या मुलाची काही स्वप्न असतील, काही इच्छा असतील, तर त्या तेज पत्त्यावर लिहायचं आहे आणि तेच पत्त्यावर लिहून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. बघा, वर्षानंतर त्याच्या मनातली इच्छा निश्चितच पूर्ण होणार. तर अशा प्रकारे आपल्याला औक्षणचा ताट तयार करायचा आहे. हळदी कुंकू घ्यायचा, एक सुपारी घ्यायची, ₹1 घ्यायचा, दिवा घ्यायचा आणि दिव्यामध्ये गाईचं तूप, 2 वाती मिळून एक फुलवात तयार करायची. त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे, हळद कुंकू घ्यायचं आणि एक तेजपत्ता घ्यायचा. हे संपूर्ण साहित्य घेऊन आपल्या मुलाच्या अंगावरून 7 वेळेस उतरवायचं आहे. याच्याने त्याची इडापिडा निघून जाते आणि त्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. करून बघा, आयुष्याचं कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ.